1 जानेवारी पासून देशात पुढील 4 मोठे बदल होणार आहे। पहिला बदल एलपीजीचे दर महिन्याच्या 1 तारखेला 1 जानेवारी 2025 पासून तेल कंपन्या घरगुती गॅस आणि व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरात मोठे बदल होणार आहेत। गेल्या काही दिवसात कंपन्यांनी 19 किलोग्रॅमच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत बदल केले होते। अनेक काळापासून 14 किलोच्या घरगुती गॅसचे दर स्थिर आहेत, त्यामुळे या घरगुती गॅसचे दर वाढण्याची शक्यता आहे। दुसरा बदल ईपीएफओचा नवा नियम। नवीन वर्षात कर्मचारी भविष्य निधी संघटनेद्वारे पेन्शनसाठी नवा नियम लागू होणार आहे। त्यांच्यासाठी ही मोठी भेट आहे। ईपीएफओ पेन्शनसाठी नवीन वर्षात बदल होत आहे। आता आपल्या पेन्शनची रक्कम देशातील कोणत्याही बँक खात्यातून काढू शकता। यासाठी त्यांना अतिरिक्त व्हेरिफिकेशनची गरज नाही। तिसरा बदल यूपीआय 123 पेचे नियम। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बेसिक फोनद्वारे ऑनलाईन पेमेंटची सुविधा देण्यासाठी यूपीआय 123 पेची सुरुवात केली होती। याची ट्रान्झॅक्शनची लिमिट वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। 1 जानेवारी पासून हा निर्णय लागू केला जाईल। यानंतर युजर 10,000 रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहेत। याआधी रक्कम 5,000 रुपयांपर्यंत मर्यादित होती। चौथा बदल शेतकऱ्यांचे कर्ज। 1 जानेवारी 2025 पासून भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे शेतकऱ्यांना विना गॅरंटी 2 लाखांपर्यंतचे लोन मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना विना गॅरंटी लोनची मर्यादा वाढविण्याची घोषणा झाली होती। त्यामुळे त्यांना आता 1,60,000 रुपये नव्हे तर 2 लाखांपर्यंतचे लोन मिळणे शक्य होणार आहे। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।